नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जहर ही नासी फडके यांची कादंबरी आणि आज भाग 10. काशीच्या ओल्या गालाचे मुके घेऊन काशी काशी अशी प्रेमाची हळुवार हाक मारताना सुभाषच्या मनात येत होतं की पुढे काय होणार असेल ते हो. ह्या क्षणाला तर काशी माझ्या मिठीत आहे. तिची भेट आता कधीच होणार नाही असं वाटत होतं, तर ती मला अकस्मात भेटली आहे. या शरीर विक्रयाच्या स्थळी काशी कुठल्या दैवदुर्विलासानं आली ते मला माहीत नाही, पण ती इथे आली ती माझ्यामुळे आली आहे, माझ्या दुबळेपणामुळे आली आहे. सुभाषचं मन एकदम मागे गेलं आणि स्वतःच्या लग्न समारंभात त्यांनी जाणून बुजून काशीचा जो अपराध केला होता तो त्याला आठवला. लग्न समारंभाच्या दिवसात तो आप्तेष्टांच्या आणि मित्रांच्या गारड्यात सापडला होता हे खरं, पण काशीची भेट घेण्याचं त्याच्या मनात आलं असतं तर त्याला ते अशक्य नव्हतं. कितीही अडचणी असल्या तरी भेट कशी घ्यावी ते त्याला ठाऊक होतं, काशीला सुद्धा ठाऊक होतं. नुसत्या नजरेनं संकेत कसे ओळखायचे आणि त्या संकेताप्रमाणे चातुर्यानं कसं वागायचं हे त्यांनीच तिला शिकवलं होतं ना. काशीसुद्धा त्याला चोरून भेटण्यात निष्णात झाली नव्हती का? पण सुभाषला स्वतःलाच ते आत्ता नको होतं. काशीची भेट घ्यायला आपल्याला तोंड नाही असं त्याला वाटत होतं. स्वतःचा अपराध त्याला चांगलाच कळत होता. तेवढ्यात छोटी बेबी त्याच्याकडे धावत आली होती लग्न समारंभाच्या ठिकाणी. त्याला ओढायला लागली आणि म्हणायला लागली, भाई उठ जरा, तिकडे चल, मी तुला न्यायला आली आहे. कुठे नेणार आहेस बेबी मला? तू आज चल रे न्हाणी घराकडे. कशाला? गंमत दाखवायची आहे. चल रे. अरे आपल्या काशीचा थाटमाट बघ कसा आहे, जरीची साडी काय नेसली आहे, दागिने काय घातले आहेत. त्यावेळी सुभाषची छाती धडधडायला लागली. त्यांनी मोठ्या युक्तीनं बेबीला आपल्या मांडीवर बसवून घेतलं, पुढ्यातला बशीतला लाडू तिच्या हातात दिला आणि हातातले पत्ते दाखवून तिला म्हणाला, बघ किती एक्के राणी राजे आलेत, आपण डाव करू, पानं टाकशील? भाईला ओढून काशीकडे नेण्याचा बेत छोटी बेबी विसरून गेली. सुभाष पत्ते खेळत गप्पा मारत राहिला. त्याच्या छातीची धडधड मात्र लवकर थांबली नाही, कारण काशीसमोर जायला त्याला तोंड कुठे होतं. आपण तिचा मोठा अपराध केला याची जाणीव त्याला होत होती. तिच्याबरोबर बोलण्यासारखे शब्द त्याच्याकडे नव्हते. तिच्या दृष्टीला आपण पडू नये आणि आपल्या दृष्टीला ती पडू नये असं त्याला वाटत होतं. खरंच तो या लग्नाला का कबूल झाला होता? मला लग्नच करायचं नाही असं मोघमपणानं त्याला सांगता आलं असतं की. मग का नाही सांगितलं त्याने? जयमालेशी लग्न करावं अशी आबासाहेबांची आणि थोरल्याबाईंची इच्छा होती. त्या दोघांनी आपल्या मनानं ते लग्न पक्क ठरवलं होतं. पण म्हणून काय झालं, सुभाषला ते टाळता आलं असतं. त्यांनी काशीवर प्रेम केलं होतं. तिनेही भोळ्या भावानं आणि निष्ठेनं त्याला आपलं सर्वस्व दिलेलं होतं. ज्या काळात रोज रात्री वाड्यामागच्या राईत काशी त्याला एकांतात भेटत होती, त्या काळात सुभाषच्या मनात कितीदा आलं होतं की या चोरट्या गाठीभेटी संपवल्या पाहिजेत. काशी लहान आहे, साधी भोळी आहे, आपण वयानं मोठे आहोत. आपण तिला सांगितलं पाहिजे की तुझ्या माझ्या या प्रेमातनं चांगल्या गोष्टी निर्माण होणार नाहीत, माझा नाद तू सोड. पण एका विचित्र दुबळेपणाच्या फासात तो अडकत गेला. जे संपवायला हवं असं त्याला कितीदा तरी वाटलं होतं, जे संपवण्यासाठी त्यांनी अगदी थोडी का होईना धडपड केली होती, ते त्याला संपवता आलं नव्हतं. आणि जे संपवता आलं नव्हतं ते पुढे चालू ठेवायचा हट्टसुद्धा त्याला करता आला नव्हता. पुन्हा एका निराळ्या दुबळेपणाच्या पकडीत सापडला तो. जयमालेशी लग्न करायला तो तयार झाला. त्याचा स्वतःचा विचार असा की काशीवर माझं प्रेम आहे, तिचं माझ्यावर आहे, मग तिच्याशी मी लग्न का करू नये? तिचं कुलशील, तिचा अशिक्षितपणा, तिची गरिबी ह्या गोष्टी प्रेमाच्या आडी येत नाहीत, तर लग्नाच्या आड तरी का याव्यात? तिचे एक एक गुण मला ठाऊक झालेत आणि त्या गुणांनी ती मला जास्तीत जास्त प्रिय होत गेली आहे. मला प्रेम देताना तिने कुठलीही मर्यादा मानली नाही. माझ्यावरची तिची निष्ठा तर अमर्याद आहे. ती माझी पत्नी झाली तर मी सर्वतोपरी सुखी होईन. का नाही करू शकत मी तिच्याशी लग्न? पण हे सगळे विचार आईबापापुढे बोलून दाखवायचं धैर्य त्याच्यामध्ये नव्हतं.
मला काशीशी लग्न करायचं आहे असा खणखणीत निर्णय तर त्याच्या तोंडून आईबापासमोर बाहेर पडलाच नव्हता. पण मला इतक्यात लग्न करायचं नाही आहे असं संदिग्ध उत्तरसुद्धा त्याने दिलं नव्हतं. जयमाला सुंदर नसली तरी देखणी होती, शिकले सवरलेली होती. नटून थटून स्वतःचा देखणेपणा अधिक परिणामकारक करण्याची आधुनिक रीत तिला माहिती होती. तिला बघताच सुभाषचं मन तिच्यावर जडलं असं नाही, पण अंधुकपणानं ती त्याला हवीशी वाटली, निदान नकोशी तरी वाटली नाही. आईबापाची मर्जी मोडण्याचं धैर्य त्याला झालं नाही आणि त्याने रुकार दिला. पण रुकार दिल्या क्षणापासून त्याच्या मनातली उलट प्रतिक्रिया सुरू झाली. त्याची सत्सद विवेकबुद्धी ओरडायला लागली की तू काशीचा घात करतोयस, प्रीतीशी बेईमानी करतोयस. तुला कधी अंतर देणार नाही असं वचन ज्या साध्या भोळ्या प्रेमळ मुलीला तू वारंवार दिलंस, तिच्यात आणि तुझ्यात तोडता न येण्यासारखं अंतर आता तू उभं करतोयस. अजून तुझी चूक तुला सुधारता येईल, दिलेला शब्द फिरवता येईल. काशीच्या निष्ठेचं चीज कर, स्वतःशी निष्ठा ढळू देऊ नकोस, सांग आबासाहेबांना आणि थोरल्या बाईंना. पण त्याच्या हातून ते घडलं नव्हतं. माणूस कर्तव्यापासून कितीही दूर पळाला तरी त्याला स्वतःच्या मनापासून नाही पळता येत दूर. ते मन त्याचा पाठलाग करीत राहतं, त्याच्या सुखात विकल्प निर्माण करतंच. जयमालेशी एकांत करताना सुभाष काशीला पुरता विसरू शकला नव्हता. जयमालेच्या सहवासात आपलं खरं चित्त नाही अशी तिला शंका येण्यासारखं आपलं वागणं होतंय हे त्याचं त्याला कळत होतं. पण तरीसुद्धा निराळ्या रीतीनं त्याला वागता येत नव्हतं. जनरीतीप्रमाणे नवरा बायकोशी जसं वागतो तसा तो वागत राहिला. काश्मीरला परत गेल्यानंतर त्यांनी जयमालेला अधूनमधून पत्र लिहिली. तिचीही पत्र त्याला येत राहिली. एका पत्रात जयमालेने लिहिलं की घरात अगदी कंटाळा येतो, तुम्ही किती दूर जाऊन बसलाय, मला एकटीला इथे चैन नाही पडत. वेळ घालवण्यासाठी मग हातात येईल ते पुस्तक वाचत बसते, नाटक सिनेमा बघते. पण सगळं चित्त लागलेलं असतं ते तुम्ही आता परत कधी येणार आणि भेटाल याकडे. परवा मी माझ्या वडिलांना म्हणाले की काही दिवसांसाठी मी काश्मीरला जाते. ते म्हणाले जा की, आपल्या माणसाला विचार, त्यांनी ये म्हटलं. श्रीनगरमध्ये तुझी राहायची सोय केली तर जा. तुम्ही माझी तिकडे राहायची सोय करा. तिकडे मी आले तर आठवड्यातनं एकदा का होईना तुमची माझी भेट होऊ शकेल. तुमच्या नोकरीची शिस्त बंधनं मला माहिती आहेत. पण माझी आपली कल्पना की श्रीनगरलाच मी येऊन राहिले तर आठवड्यातनं एखादा दिवस आपल्याला एकत्र घालवता येईल. तुम्हाला यापुढे इकडे माझ्या भेटीला येण्या इतकी रजा मिळण्याचा काही भरवसा नाही मिळणार नाही हेच धरून चालू की आपण. नंतरच्या प्रत्येक पत्रात त्याला हीच गोष्ट ती विचारत राहिली. तेव्हा त्याने शेवटी ठरवलं की एवढी तिची इच्छा आहे तर होऊ दे तिच्या मनासारखं. आपल्या एका काश्मीरी मित्राला त्यांनी विचार सांगितला, जयमालेच्या राहायची व्यवस्था केली आणि तिला कळवलं की येते म्हणून तिचं मोठ्या आनंदाचं पत्रही त्याला आलं. पण ज्या दिवशी जयमाला मुंबईहून निघणार असं तो समजत होता त्याच दिवशी त्याला वडिलांची तार आली की जयमाला एकाएकी आजारी झाली. तिच्या दुखण्याचं निदान डॉक्टर करू शकले नव्हते. पण त्याचं स्वरूप गंभीर असल्याप्रमाणे डॉक्टरांनी सगळे उपचार सुरू केले होते. 2 दिवसांनी सुभाषनं वडिलांना तार करून विचारलं की जयमालेचं कसं आहे कळवा. त्यांची उलट तार आली की तिला बरं नाही, शक्यतर रजा काढून तू इकडे ये. रजा मिळवण्यासाठी सुभाषला फार प्रयत्न करायला लागले. त्यात दिवस गत झाली. तो घरी पोचला तेव्हा जयमालेचं दुखणं विकोपाला गेलं होतं. तिच्या मरण्यापूर्वी तिची आणि त्याची भेट झाली हे मोठं सुदैव असं मानण्याचा प्रसंग त्याच्यावर आला. जयमाला त्याला सोडून गेली होती, त्याची प्रतारणा संपली होती. पण त्याबरोबर जयमालेचं आयुष्यसुद्धा संपलं. जिला शक्य तितक्या सुखात ठेवण्याचा प्रयत्न तो करणार होता आणि तसा प्रयत्न करून स्वतःच्या अपराधाचं एक प्रकारचं प्रायश्चित्त तो घेणार होता, तीच जयमाला कायमची नाहीशी झाली होती. सुभाषला दुःख झालं. त्याच्या मनात आलं की एक प्रकारे माझ्या अपराधाबद्दलची ही शिक्षा. काशीच्या अंतःकरणाचा शाप मला बाधला असला पाहिजे. माझा संसार माझ्या मनासारखा नव्हता, मी त्यात पूर्णत्वानं रमणं शक्य नव्हतं. पण ज्या जयमालेच्या आयुष्याची जबाबदारी चुकीनं आणि दुबळेपणानं का होईना मी पत्करली, तिला होईल तितकं सुख द्यायची माझी इच्छा होती. पण त्या माझ्या इच्छेला काशीचा शाप बाधला हे मात्र खरं. तो घरी परत आला तेव्हा त्याची खात्री होती की आता आपल्याला काशी खचितच भेटेल.
पण काशी घरात कुठे दिसेना तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. मध्यंतरीच्या दिवसात तिचं लग्न झालं होतं काय? ती आपल्या नवऱ्याच्या घरी गेली होती का काय? काशीबद्दल कोणाला काही सरळ विचारायचा धीर त्याला होईना आणि कोणाच्या बोलण्यात काशीचं नाव निघेना. त्याला कळेना ही काय भानगड आहे. पण एक दिवशी त्याला राहवलं नाही. शक्य तितक्या सहजगत्या त्याने थोरल्या बाईंना विचारलं, आपली काशी कुठे दिसत नाही आहे ग? तिचं काय लग्न बिग्न करून दिलंस का काय? तिचं लग्न? फार गुणाचीच का नाही ती मुलगी? असं म्हणताना थोरल्या बाईंनी फार चमत्कारिक चर्या केली. सुभाष चपापला गप्प राहिला. नंतर बाईंनी त्याला काशीचं सगळं पुराण सांगितलं. गोंधळाच्या रात्री पहाटे पहाटे ती नाहीशी झाली. अरे, मला तर वाटलं पोरीनं जीवाचं बरं वाईट करून घेतलं. 10-12 दिवसांनी दत्तोबा माळ्याला पाठवलं जानोजीकडे चौकशी करायला. पण एवढंच कळलं की ती मावळणीकडे गेली होती, पण तिथनंही नाहीशी झाली. आणि ती मला कळलेली काशीची अखेरची बातमी. किती प्रेमानं सांभाळलं तिला. ती सुद्धा गुणाची होती. पण कशी कोण जाणे अवदासा आठवली कार्टीला. पुन्हा उन्हाळ हलकटाच्या नादाला लागली देवाला माहिती. अशी भलत्या वाटेनं कधी जाईल अशी कल्पना तरी होती का रे आपल्याला? तूच सांग ना, किती सरळ रीतीची, गोड स्वभावाची. आठवतंय ना तुला? आठवतंय ना तुला? थोरल्या बाईंचे ते शब्द एखाद्या तप्त मुद्रेसारखे सुभाषच्या अंतःकरणावर चरचरून उठले. त्याच्या मनात आलं, काशीचे गुण मला आठवतात का? काय विचित्र प्रश्न आहे हा. आणि थोरल्या बाईंना खरा प्रकार सांगता येत नाही ही केवढी विटंबना आहे. सुभाष गप्प राहिला, पण त्याच्या मनात मात्र विचारांचं थैमान सुरू झालं. जयमालेच्या मृत्यूच्या दुःखानं आधीच त्याचं अंतःकरण व्यथित झालं होतं. त्यात काशीबद्दलच्या विचारांची भर पडली. आपण तिचा भयंकर घात केला या विचाराचा प्रहार फार मोठा होता आणि त्या प्रहारानं तो घायाळ झाला. जयमालेशी लग्न करून काशीला आपण एक प्रकारे फसवलं ह्या विचारानं प्रत्यक्ष लग्नाच्या समारंभातही तो अस्वस्थ, काहीसा दुःखी होता. नंतर जयमालेशी एकांत करतानाही त्याचं मन त्याला छेडत होतं की तू काशीला दुःखात लोटली आहेस. काशीला दिवस गेले होते. थोरले साहेब आणि थोरल्या बाई यांच्या दृष्टीनं ती स्वैरिणी ठरली होती. घरात नांदायला नालायक ठरली होती. ती घरातनं नाहीशी झाली होती. कुठे गेली कोणाला माहिती नव्हतं. हे सगळं महाभयंकर होतं. आणि काशीच्या वाट्याला आलेल्या प्रचंड दुःख भोगाची आणि विटंबनेची जबाबदारी त्याच्यावर होती. थोरल्या साहेबांनी चापकाखाली फोडून काढायचा दाग दाखवला तरीसुद्धा तिने त्याचं नाव स्वतःच्या तोंडातनं बाहेर निघू दिलं नव्हतं. तिने जर सगळं खरं ते सांगून टाकलं असतं तर थोरल्याबाईंना काय बोलता आलं असतं? अपराध्याला शोधून शासन करण्याची दहशत घालणाऱ्या थोरल्या साहेबांना काय बोलता आलं असतं? पण हे सगळं कळत असून काशीनं नाव सांगितलं नव्हतं. गप्प राहण्याचे सगळे परिणाम भोगायला ती तयार झाली होती. केवढी उदात्त होती तिची निष्ठा. सुभाषच्या मनात आलं, अशा विलक्षण निष्ठेनं जी वागली आणि तिने दुर्दशा पत्करली, पण माझ्या चारित्र्याला डाग लागू दिला नाही. त्या काशीच्या मानानं मी खूप क्षुद्र आहे, खूप नीच आहे, खूप स्वार्थी आहे. खरं म्हणजे जगानं न्यायासाठी मला खेचून उभं केलं पाहिजे. माझ्या तोंडून माझं पाप वदवून घेतलं पाहिजे. मला फटके मारले पाहिजेत. त्याला असं सुद्धा वाटलं की थोरल्या बाईंना सगळा खरा प्रकार सांगून टाकणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. अपराध काशीचा नाही माझा आहे अशी कबुली द्यावी आणि म्हणावं की काशीला घरी परत आणा. पण त्यांनी विचार केला की काशीचा शोध घेणं हे दुसऱ्या कोणाचं नाही तर माझं स्वतःचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य पार पाडल्यावर तिला घेऊन थोरल्या बाईंच्याकडे यायला हवं. मग मला सांगता येईल की ही काशी निरपराध आहे. हिचा स्वीकार मी केलाय, तुम्ही सुद्धा करा. काशीला शोधलं पाहिजे, काशीला शोधलं पाहिजे या एकाच वाक्याचा जप तो करायला लागला. तो कुठेतरी भटकत होता, काहीतरी करत होता, कुठेही बसत होता. त्याच्या नजरेला काशी कुठेही दिसत नव्हती. त्याला तिचं लाडकं बोलणं ऐकू येत होतं, तिचं हसणं त्याला आठवत होतं, पण काशी प्रत्यक्षात दिसत नव्हती. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या व्हरांड्यापुढच्या हिरवळीवर मांडलेल्या खुर्चींपैकी एकीवर तो बसला होता. पण मनानं होता तो वाड्यामागच्या राईत. रानवेलींच्या फुलांचा दरवळ सुटला होता. जिकडे तिकडे स्तब्ध होतं. उगवतीच्या दिशेकडे चंद्राचा प्रकाश पसरायला लागला होता. आणि एवढ्यात हॅलो सुभाष, कोणीतरी त्याच्या खांद्यावर जोरात थाप मारली.
त्याबरोबर पूर्वस्मृतींच्या तंद्रीतनं बाहेर येऊन सुभाष चमकला. कॅप्टन अजय त्याच्यापुढे उभा होता. त्याच्याबरोबर कोणीतरी साध्या पोशाखातले दुसरे 2 इसम होते. त्यांची आणि त्याची ओळख नव्हती. कॅप्टन अजयनं सुभाषला परिचय करून दिला त्यांचा आणि विचारलं, अरे तू मुंबईत कसा आहे? 8 दिवसांपूर्वी माझी बायको वारली, हलक्या आवाजात सुभाषनं सांगितलं. ओ आय एम सॉरी, मला काही कल्पना नव्हती. पण असा एकटा बसू नकोस. दुःख विसरायचं असेल तर मित्रांच्या संगतीसारखं औषध नाही, चल. कुठे? अरे दूर कुठे नाही, आपल्या जेवणघरात चल. मी पार्टी देणार आहे, आज माझा वाढदिवस आहे. तू अकस्मात भेटलास, आमच्याबरोबर तू जेवायला आलास तर मला जास्त आनंद होईल. नाही म्हणू नकोस, नाही म्हणू नकोस. त्यांनी सुभाषला ओढून नेलं. पार्टीचा थाट बघून आणि आधीच जमून टेबलाभोवती बसलेली मंडळी बघून सुभाषला आश्चर्य नाही वाटलं. कॅप्टन अजयचा रंगेल चैनी स्वभाव त्याला माहिती होता. तो कोपऱ्यातल्या एका टेबलवर जाऊन बसला. भोवताली चाललेल्या गप्पा गोष्टींकडे सुभाषचं नीट लक्ष नव्हतंच. टेबलावर तो जेवत बसला होता. केव्हा एकदा पंगत उठेल आणि आपण अजयचे आभार मानून मोकळे होऊ असं त्याला झालं. मंडळी उठली, खुर्च्या सरकून दूर व्हायला लागली. तेव्हा तो झटकन उठला, अजयकडे गेला आणि म्हणाला, मी येतो, फार छान पार्टी झाली, थँक्यू. असेच तुझे अनेक वाढदिवस यावोत. पण त्याला एकदम जवळ ओढून कॅप्टन अजय म्हणाला, नो 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 नो, तुला जायला परवानगी नाही. ही मंडळी जाऊ देत, तुला थांबलं पाहिजे. मला एक स्पेशल कार्यक्रम करायचा आहे. तू, मी आणि माझे दुसरे हे 2 जानी दोस्त, आपण चौघांनीच जायचं आहे. मला माफ कर, माझी मनस्थिती कशी आहे तुला माहिती आहे. हो माहिती आहे, आणि म्हणूनच म्हणतोय की तुला थांबलं पाहिजे, आमच्याबरोबर आलं पाहिजे. मी तुझं काहीही ऐकणार नाही. त्यांनी सुभाषचा धरलेला हात सोडला नाही. सुभाषला थांबणं भाग पाडलं. सगळ्या मंडळींची पांगापांग झाल्यावर आपल्या 2 मित्रांबरोबर सुभाषला ओढत कॅप्टन अजय इंग्रजीत म्हणाला, चल आता गटकाभर स्पेशल मौज मजा करूया. त्यांना घेऊन तो मोठ्या टॅक्सीत चढला. ड्रायव्हरला सांगितलं, लॅमिंग्टन रोड 16 नंबरचं घर माहिती आहे. ड्रायव्हरनं गाडी सुरू केली. 16 नंबरचं घर? सुभाष मनाशी आश्चर्य करायला लागला. हा तर म्हणाला गाणं ऐकायला जायचं आहे, कुठे घेऊन चाललाय? मोटार उभी राहिल्यावर सुभाषनं ओळखलं की कुठल्या प्रकारच्या ठिकाणी आपल्याला घेऊन कॅप्टन अजय आलाय. ते तिघं खाली उतरले, पण सुभाष गाडीत बसून राहिला आणि म्हणाला, या टॅक्सीतनं मी परत जातो. पण अजयनी त्याला ओढून बाहेर काढलं, अंगणातून आत नेलं, बकुळाबाईच्या सुंदर दिवाणखान्यात बसवलं. काशीच्या आठवणी तिथेही त्याच्या मनात गर्दी करायला लागल्या. एकदा तिचा वेडा हट्ट पुरवण्यासाठी त्याने आपलं पिस्तूल तिच्या हातात दिलं होतं. ते उडवायला तिला शिकवलं होतं. ठो असा बार रानात झाला होता. तो बार त्याने ऐकला, पण लगेच त्याच्या लक्षात आलं की जो बार त्याने ऐकला तो आतल्या कुठल्या तरी खोलीत झाला. त्या आवाजाच्या मागोमाग किंकाळी ऐकू आली. मुली आपापल्या खोलीतनं बाहेर पडल्या, धावल्या. पुरुषही त्या दिशेला धावले. मग तो उठला आणि ज्या खोलीपुढे माणसं जमा झाली होती तिकडे गेला. दारात उभा राहिला आणि त्यांनी पाहिलं तर त्याला दिसली होती काशी. बकुळाबाई मोठ्यांदा ओरडून काशीला विचारत होती, कोणीतरी म्हणतंय डॉक्टरांना फोन केला पाहिजे. दुसरं म्हणालं पोलिसात वर्दी द्या. सुभाष पुन्हा पुन्हा काशीला विचारत होता, काशी काय झालं मला सांग. काशी बोलत पुष्कळ होती, पण तिच्या तोंडातनं शब्द उमटत नव्हता. तेवढ्या डॉक्टर आले, पोलीस आले. पोलिसांनी सगळ्या माणसांना दूर व्हायला सांगितलं. सुभाषकडे बघितलं, त्याच्या बघण्याचा अर्थ ओळखला आणि सुभाष तिथनं दूर झाला. डॉक्टर गुडघे टेकून अजयजवळ बसले, त्याला तपासायला लागले. पोलीस अधिकाऱ्यानं बकुळाकडे बघून विचारलं, काय झालं. बकुळाबाई हकीकत सांगायला लागली आणि ती सांगताना काशीकडे पुन्हा पुन्हा हात दाखवायला लागली. काशी जोरजोरात नाही अशा अर्थानं मान हलवायला लागली. खूप बोलायला लागली, पण तिच्या तोंडचा शब्द कोणालाही कळेना. तेवढ्यात डॉक्टर म्हणाले, मला आशा वाटते की हे गृहस्थ मृत्यू पावलेले नाहीत, पण हे मृत्यूपंथाला लागलेत. त्यांना ताबडतोब हलवा हॉस्पिटलमध्ये दाखल करायला हवं. पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या हाताखालच्या लोकांना सूचना दिलं. त्या माणसं त्या कामाला लागली. मुख्य पोलीस अधिकाऱ्याने विचारलं, रे गृहस्थ इथं एकटेच होते का बरोबर होतं कोणी? अजयच्या एका मित्रांनी सांगितलं की आम्ही तिघे होतो. मग तुमच्यापैकी कोणीतरी हॉस्पिटलमध्ये ह्यांच्याबरोबर जा. यांच्या घरच्या माणसांची माहिती असेल तर त्यांना निरोप पाठवा, टेलिफोन करा, जरूर तर तारा करा. अजयला हलवण्यात येण्यापूर्वी पंचनामा करण्यात आला. त्याचा जबाब घेणं शक्य नव्हतं. त्याच्याबरोबर त्याचे साध्या पोशाखातले 2 मित्र गेले. ते जाण्यापूर्वी त्यांचे जबाब घेण्यात आले. सुभाष गेला नाही. काशीला सोडून जायची त्याची इच्छा नव्हती.
या ठिकाणी ती आली कशी हा त्याच्या मनातला आश्चर्याचा विचार आता तो विसरून गेला. आता त्याला एकच गोष्ट कळत होती की हिचं रक्षण करायचं. तिच्या हातून अजयची हत्या घडली होती का नाही ते कळत नव्हतं. त्याचा उलगडा होत नव्हता. ती खूप बोलत होती पण तिची वाचा नाहीशी झाली होती. नाही नाही अशा अर्थानं ती मान हलवत होती पण त्यावरून काय तर्क करता येत होता तो तेवढाच. पण परिस्थितीजन्य पुरावा सगळा तिच्या विरुद्ध होता. तिनेच खून केला असावा असं वाटण्यासारखं होतं आणि तिने तो केला नसला तरीसुद्धा पोलीस तिला पकडणार, कोठडीत टाकणार, रिमांड मागून घेणार, खटला होणार, हे सगळे सोपस्कार होणार हे उघड दिसत होतं आणि म्हणून तिला सोडून सुभाष जाऊ शकत नव्हता. पंचनाम्याचे सगळे तपशील पुढे चालू राहिले. बकुळाबाई, घरातल्या मुली, गिऱ्हाईकं, नोकर चाकर, बाहेरच्या दारावरचा गोरखा सगळ्यांचे जबाब घेण्यात आले. काशीचा जबाब घेणं आवश्यक होतं. तिच्याकडून काही लिहून घेणंही शक्य नव्हतं. पोलीस अधिकारी सगळे विधी आटोपल्यावर आपल्या हाताखालच्या लोकांसकट निघाले. बकुळाबाईकडे वळाले आणि म्हणाले, तुम्हाला आमच्याबरोबर यायला हवं. बकुळाबाई मग खाली मान घालून निघाली. काशीकडे वळून कुंटे म्हणाले, चल ग. काशीनं सुभाषकडे बघितलं. ती नजर काशीची नव्हती. शिकाऱ्यांच्या बंदुकांचे आवाज ऐकून गर्भगळीत झालेल्या दीनवाण्या हरिणीची होती. सुभाषच्या अंतःकरणाचं पाणी पाणी झालं. त्यांनी तिच्याकडे बघितलं. काशी, घाबरू नकोस, रडू नकोस. तुझं रक्षण करण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करीन. मी तुझा भयंकर अपराध केला आहे पण तो विसरून जा. एवढंच लक्षात ठेव की मी आत्ता तुला भेटलो आहे. तुझ्या पाठीशी मी उभा आहे. मी सर्वस्वी तुझा आहे. माझ्या पापाचं प्रायश्चित्त घेण्यासाठी मी झटणार आहे. अशी काळजी करू नकोस. हे सगळं त्याने तिला आपल्या नजरेनं सांगितलं. तिच्या ते लक्षात आलं का नाही ते त्याला समजलं नाही, कारण काही बोलणं तिच्या दृष्टीनं अशक्य होतं. एक चमत्कारिक भिंत त्याच्या आणि तिच्यामध्ये उभी राहिली. तो तिच्या जवळ होता आणि तरीसुद्धा तिच्यापासून फार दूरसुद्धा होता. थरथर कापणारी, हुंदके देणारी, पोलिसांमागून जाणारी काशी त्याला दिसत होती. पोलिसांची व्हॅन निघून गेली. गाडीच्या मागच्या लालबत्तीच्या ठिपक्याकडे बघत सुभाष वेड्यासारखा रस्त्यात उभा राहिला. त्याला अकस्मात भेटलेली त्याची लाडकी काशी पोलिसांच्या लॉकअपमध्ये पडण्यासाठी निघून गेली होती. सुभाषला जाणीव झाली की काशीला सहाय्य करणं हे त्याचं पहिलं कर्तव्य. पोलीस तिला लॉकअपमध्ये ठेवणार होते, मॅजिस्ट्रेट पुढे हजर करणार होते, पण जामीन भरून तिला सोडवणं शक्य होतं. काकासाहेब तांबे नावाचे नामांकित वकील त्याच्या ओळखीचे होते. त्यांचा सल्ला घ्यायचा विचार त्यांनी केला. त्यांच्याकडे जायचं त्यांनी ठरवलं. मग तो कोपऱ्यापर्यंत झपाझप चालत गेला. स्टँडवर एक टॅक्सी उभी होती. तिच्यात बसला आणि ड्रायव्हरला सांगितलं, दादर गोखले रोड नॉर्थ, जल्दी. गाडी सुरू झाली. रस्ता मोकळा होता त्यामुळे टॅक्सी खूप वेगात निघाली. श्रोते हो, हा होता भाग 10वा. 11वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.